हाणायचे, मंत्र्याच्या पोर, आमदाराच्या पोर, ते धोर हाणायचे. यांना हाणायचे. पोलिसांना आपलं हाणलं का पोलिसाला म्हणायचं राम राम, आणि यांना धरायचं हाणायचं, यांना सोडायचं नाही. आणि जर त्यांनी आपल्याला आपली मुंबई म्हणून आपल्याला जगू दिलं की धमकी नाही, आपण जसं करतो तसं करीत असतो, मग बोललो तसं. आमची मुंबई आम्हाला येऊ दे, बसून दे, खाऊन दे, पिऊन दे, बघून दे ना, कंपन्या बघून दे, रेल्वे बघून दे, इमान कसं उडतं ते बघून दे, मंत्री कोणच्या गादीवर झोपतो ते बघून दे, कसा हागतो ते आम्हाला बघू दे. आम्हाला का घर नाही बघून द्यायचं मंत्र्याची? कसे असते तुम्ही कोणत्या ताटात खाता? आमच्या सारख्याच खाता का वेगळं ताट असतं तुमचं? असं कसं आम्ही बघू नाही का? तुम्ही चहा कोणत्या कपात प्याता? बिगर दांड्याच्या का दांड्याच्या प्याता? आम्हाला बघून दे ना, आम्हाला बघायची इच्छा आहे, बाकी काही नाही. मंत्रालय कसं असतं बा, मंत्र्याचे बंगले कसे असते, बिस्किटाच्या कंपन्या कशा, रेल्वे कशी पळती, उलटी पळती का सरळ पळती, विमान अचानक उठत आहे का खाली बसत आहे, आम्ही बघितलं पाहिजे. आमची मुंबई आम्ही बघू नये का? मासे कसे धरते, काय काय चाललंय, ह्या वारीना निवेदनबद्ध जायचं. आपली मुंबईला त्रास होता कामा नाही, पण जर कुणी त्रास दिला तर आता पळायचं नाही, जागेवर तुमचा करायचा त्याचा. मराठ्यांना इथून आता सहन केलं 2.5 वर्ष, थोडं नाही, 2.5 वर्ष कोणाला बोट लावायचं नाही आता आपण इथून पुढं. आता वळवळ केली की दुमताकडे जायचं आता, बस आता. आणि तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं अंतरवालीकरांना की हे व्यासपीठ आपण हे आंदोलन आता स्थगित करतोय, बंद करत नाही. हे आंदोलन आपण स्थगित करतोय. हे आंदोलनाचं हे सगळं व्यासपीठ ते उचलून त्या मंडळामध्ये, सांस्कृतिक मंडळात ठेवा. तुम्हाला इथं ते सभा मंडप करायचं. आता शक्यतो इथून पुढे उपोषण होणारच नाही. आता समोरासमोरच लढायची तयारी ठेवायची आता, कारण हे दगाफटका करणार नाहीत असं वाटतं. फडणवीस साहेबांना मी एकच शब्दात उत्तर मागितलं होतं, आणखीन मिळालेलं नाहीये. 8 मागण्या दिल्या, त्याची तुम्ही अंमलबजावणी करणार आहेत की नाही? तुम्ही नाही म्हणा, हा म्हणा, आम्ही उपोषण सोडतो. तुम्ही फक्त मराठ्यांशी गद्दारी बेमानी करतायत का, एवढंच आम्हाला बघायचंय, काहीच बघायचं नाही. बोललो का काही? 3 महिने झाले एक शब्द बोललो नाही फडणवीस साहेबांना, एक शब्द, आणि बोलणार बी नाही. हे आंदोलन उत्तर बोलणार बी नाही म्हणलेलं. पण याच्यानंतर मला माझ्या समाजाशी बोलावं लागणार आहे, मला सांगावं लागणार आहे. तुम्ही जर मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी नाही केली, जर बेमानी केली, तर मी ओरिजिनल मराठ्याचा किल्लो आहे, मी सुखाचं तुम्हाला चलवून जाणार नाही. माझ्यासाठी